ठाण्यातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आघाडीच्या संपर्कात होते, तसंच त्यांनी मंत्रिपदाची मागणी केली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय। काही लोक काँग्रेसच्या वरिष्ठांच्याकडे गेलेले होते आणि सांगत होते आम्ही काही आमदार आहोत, आम्हाला मंत्रिपद द्या आणि आम्ही आमचा पक्ष सोडायला तयार आहोत। सामान्यांचा मुख्यमंत्री आहे, त्याच्यावर सर्वसामान्यांना मी भेटणार। गद्दारी करून 50 खोके एकदम ओके, बारक्या शेंबड्या पोरालाही कळायला लागले 50 खोके एकदम ओके, की लोक म्हणतात तो 50 खोकेवाला चाललाय, तो गद्दार चाललाय। एकनाथराव शिंदेंनी आमच्या सगळ्यांच्या बरोबर सरकारमध्ये काम केले, ते मागच्याच कामाला स्थगिती द्यायचं सरकार ताम्रपट घेऊन आलेत का काय? मित्रांनो, वर्षा बंगल्याचं 4 महिन्याचं खानपानाचं बिल 2,38,00,000 रुपये आले। सोन्याचं पाणी बिणी घातलं होतं का काही कळायला मार्ग नाही। आपण सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना केलं, काय तुमच्या मनात आलं कुणास ठाऊक, तुम्ही घेऊन गेला 20 लोकांना बाहेर। काही झालं की 2-3 दिवस इथे येऊन राहतात, शेती करतोय। ती स्ट्रॉबेरी बघायची, स्ट्रॉबेरी बघून शेती होतीये। काय चाललंय मला तर काही कळलं। शिंदे साहेबांचा फोटो आहे। अरे कशाला असले धंदे करता? जाहिरातबाजी असली तीनदा नाही चारदा नाही। निवडणूक आयोगाने यांचं काम केलं, त्याच्यावर तिकडेच मिळती जुळती। हे वागणं बरं नवं।